अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी उत्तरात सांगितलं की शेतकऱ्यांना बियाणं बदलून दिलंय, ही झाल्यावर लक्ष परंतु बियाणं फक्त बदलून दिलं मंत्री महोदय, तरी त्या ठिकाणी पेरणीला दुबार करावी लागते. त्यासाठी डीएपीचे 1 पोतं लागतं, एमओपी 20 किलो लागतो, सल्फर 10 किलो लागतं, बीज प्रक्रिया करावी लागते, पेरणीचा खर्च असतो. हा खर्च तुम्ही त्या कंपनीकडून वसूल करून देणार का? त्याचबरोबरीनं अध्यक्ष महोदय, तुम्ही आता मंत्री महोदयांनी सांगितलं की तुम्ही कायद्याची सुधारणा करू. मागच्या विधानसभेमध्ये सुद्धा 14व्या विधानसभेमध्ये बोगस बियाण्याच्या बाबतीत नेहमी तक्रारी महाराष्ट्रातून यायच्या. त्यावेळी सरकारनं असं जाहीर केलं होतं की आम्ही बोगस आणि बियाणे आणि खताच्या विरोधात कायदे आणू. विधेयक क्रमांक 2023चे 44, 45, 46, 47 हे 4 विधेयकं आली होती. ती संयुक्त समितीकडे गेली होती, परंतु विधानसभेची मुदत संपल्यामुळे ते कायदे व्यपगत झाले. मला मंत्री महोदयांना एवढंच विचारायचंय, हे बोगस बियाणे खताच्या विरोधातले जे कायदे आहेत हे सरकार कधीपर्यंत हा सभागृहात ठेवेल आणि कायदे कधी संमत होतील? सन्माननीय सदस्य कैलास पाटील यांनी अतिशय योग्य प्रश्न विचारलेला आहे. विधिमंडळात या ठिकाणी त्याच्या संदर्भामध्ये कारवाईचा पूर्ण अहवाल आपल्या संदर्भात दिला जाईल. दुसरं, ही बाब सत्य आहे की शेतकऱ्याची अशा पद्धतीने फसवणूक झाल्यानंतर त्याला ग्राहक कोर्टात जा आणि आपल्या हक्कासाठी लढत राहा हे म्हणणं कुठल्याही दृष्टीने कल्याणकारी राज्यात योग्य नाही, अशी माझी स्वतःची धारणा आहे. आणि त्यामुळे सन्माननीय सदस्य कैलास पाटील यांनी जी सूचना केलेली आहे त्या सूचनेनुसार कारवाई करण्यात येईल.